नमस्कार, तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल। आजच्या भागात मी तुम्हाला मोत्याच्या फुलाचं डिझाईन पॅटर्न शिकवणार आहे। तर त्यासाठी इथे मी हे घेतलेले आहेत 6 नंबरचे मणी, 6 नंबरचे लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे आणि मोती रंगाचे मणी आणि 5 नंबरचे पिवळ्या रंगाचे आणि मोती रंगाचे मणी असे मणी मी घेतलेले आहेत। ओके, ह्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे। 6 नंबरची सुई, धागाच्या शेवटी गाठ मारायची आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे। तर आजचा हा मोत्याच्या फुलाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा। आज आपण हे अशा प्रकारचं खूप सुंदर असं मोत्याचं फूल कसं करायचं हे शिकणार आहोत। हे आपण देवापुढील रांगोळी म्हणूनही वापरू शकतो। तर हे फूल कसं करायचं हे आता आपण बघूया। तर सुरुवातीला धाग्यामध्ये 6 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे 6 मण्यांचं सर्कल झालं। आता ह्या 6ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हे वर्तुळ घट्ट बसेल। सहा मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर आता धाग्यामध्ये एक 5 नंबरचा मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे। एकूण लाल रंगाचे 7 मणी ओवून घ्यायचे आहेत। 4, 5, 6 आणि 7 लाल रंगाचे एकूण 7 मणी ओवून घेतले। आता परत धाग्यामध्ये मोती रंगाचे 3 मणी ओवून घ्यायचे 5 नंबरचे। आपला क्रम कसा आहे ते परत दाखवते एकदा। सुरुवातीला 5 नंबरचा मणी ओवून घेतला, त्यानंतर 7 मणी ओवून घेतले लाल रंगाचे, त्यानंतर परत 3 मोती रंगाचे मणी ओवून घेतलेले आहेत 5 नंबरचे। आता हे जे वरचे जे लाल मणी आहेत 3 आणि हे 3 मणी ह्याचं सर्कल करायचं आहे। ओके, या 6 मण्यांचं। तर आता हा जो तिसरा मणी आहे हा इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे। या मणीतून सुई धागा वरच्या बाजूने बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने। आता हा जो लाल मणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता बघा वरच्या मणीतून सुई धागा बाहेर काढलेला आहे। इथे आता एक मोती रंगाचा 5 नंबरचा मणी, हा 6 नंबरचा मणी आणि परत एक 5 नंबरचा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे। 5, 6, 5 आणि ह्या लाल मणीतूनच परत सुई धागा बाहेर काढायचा आहे मधल्या लाल मणीमधून। प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता खालच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत आता लाल मणी ओवून घ्यायचे। एकूण 4 मणी ओवून घ्यायचे। धाग्यामध्ये एकूण 4 मणी ओवून घ्यायचे। 4 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि सुरुवातीला जो आपण मोती रंगाचा मणी हा जो घेतला होता त्यातूनच सुई धागा बाहेर काढायचा आहे। या पहिल्या मणीतून सुई धागा असं खालच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता परत पुढच्या एका पिवळ्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे आता परत एक मोती रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे। 5 नंबरचा मोती रंगाचा मणी आणि 7 लाल रंगाचे मणी। सात लाल रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 5 नंबरचे मणी ओवून घ्यायचे, 3 मणी ओवून घ्यायचे। 3 मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर इथे 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे। वरचे 3 मणी आणि खालचे 3 लाल मणी। ह्या तिसऱ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा। ओके,
त्यानंतर वरचा जो एक लाल मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा। त्यानंतर इथे परत एक मोती रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे। एक परत दुसरा 6 नंबरचा मोती मणी ओवून घ्यायचा आणि परत एक 5 नंबरचा मोती मणी ओवून घ्यायचा आहे। एक 5 नंबर, 6 नंबर आणि 5 नंबरचा मणी ओवून घेतल्यानंतर ह्याच लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता परत खालचा जो लाल मणी आहे यातून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 4 लाल मणी ओवून घ्यायचे। चार लाल मणी ओवून घेतल्यानंतर हा जो मोती मणी आहे ह्या मोती मणीमधूनच सुई धागा खालून बाहेर काढायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे। ओके, ही दुसरी पाकळी झाली। आता परत पुढच्या एका पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढून अशाच पद्धतीने ह्या पाकळ्या करत जायचं आहे। एक मोती रंगाचा मणी, 7 लाल मणी, परत 3 मणी, हे असंच करत ह्या संपूर्ण पाकळ्या करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते। आता या फुलांच्या पाकळ्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता या पाकळ्या जोडायच्या कशा हे आता आपण बघायचं आहे। शेवटची पाकळी झाल्यानंतर पिवळा मणी आणि मोती रंगाचा मणी आणि ह्या पाकळीचे 1 2 3 लाल रंगाचे मणी ह्यातून सुई धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आता पिवळ्या रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे 5 नंबरचा। 5 नंबरचा एक मणी ओवून घेतल्यानंतर जी बाजूची पाकळी आहे त्यातले 1 2 3 हे खालचे 3 मणी आहेत। या 3 मण्यांमधून सुई धागा खालून काढून म्हणजे सुई खाली काढायची आहे अशा पद्धतीने। परत काय करायचं, ह्याच पाकळीचे जे इकडचे जे 3 मणी आहेत ह्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर इथे परत एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे 5 नंबरचा। सगळीकडे 5 नंबरचे मणीच वापरायचे जोडण्यासाठी। इथे 5 नंबरचा मणी घातल्यानंतर ह्या पाकळीचे जे 3 मणी आहेत इथून धागा बाहेर काढायचा। ओके, तर अशाच पद्धतीने ह्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत सगळ्या। पाकळ्या सगळ्या जोडल्यानंतर फूल कसं दिसतं हे आता आपण बघूया। तर ह्या फुलांच्या सगळ्या पाकळ्या मी एक एक पिवळा मणी घालून जोडून घेतलेल्या आहेत। 5 नंबरचे पिवळे मणी वापरायचे आहेत। तर हे फूल आता पूर्ण तयार झालेलं आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारं हे फूल आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। ह्या फुलांचं आपण गौरी गणपतीच्या पुढे डेकोरेशनसुद्धा करू शकतो आणि चौरंगापुढे आता श्रावण महिना चालू आहे तर पूजा वगैरे असते कोणाकडे, तर चौरंगाच्या पुढे सुद्धा ही फुलं पटकन होणारी आहेत। तर ह्याची महिरपसुद्धा आपण म्हणजे अशी 10-12 फुलं केली तर चौरंगाभोवती लावताही येऊ शकतात। ओके, तर हे आता आपण केलेलं हे फूल आहे आणि हे मी आधी एक गुलाबी रंग आणि पोपटी रंगामध्ये केलेलं हे फूल आहे। ओके, तर तुम्हाला आजचा हा फुलांचा किंवा मोत्याच्या रांगोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। देवापुढील रांगोळी म्हणूनही आपण हे फूल ठेवू शकतो। थँक्यू।